पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड या बघूनो देवानी आम्हाला समृद्धी आपल्याला आशेचा दार दिलेला आहे आशेचा दार म्हणून वर काही लोकांनी ऐकलेलं असेल काही लोकांनी कधी ऐकलेलं नसेल हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया पोप फ्रान्सिस यांनी या वर्ष जुबिली वर्ष आहे या वर्षामध्ये मरण पावणाऱ्या सगळ्या आत्म्यांना प्रेज द लॉर्ड या वर्षी नाही आयुष्यासाठी हालेलुया शुद्धी स्थानातील जे त्रास आहे ते कमी करून घेण्यासाठी प्रेज द लॉर्ड स्वतःसाठी आणि मरण पावलेल्या आत्म्यांसाठी प्रार्थना करायची एक सोय आपल्याला दिलेला आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया सर्वांच्या माहितीसाठी उमसार केल्याने फक्त पापांची क्षमा होत आहे हालेलुया दंड आपल्या राहत आहे आपण दुसऱ्यांना गमवलेलं असेल तर मी पाप कबूल करताना माझ्या पापांची क्षमा झाली आहे हालेलुया तरी मेल्यानंतर मला देवाचा चेहरा बघायला नाही भेटणार देवाचा चेहरा मला जर बघायचा आहे त्यासाठी शुद्धीकरण पूर्ण होणे गरजेचं आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया शुद्धीकरणासाठी सर्वात बेस्ट मार्ग पवित्र मिसा बलिदानाची प्रार्थना आहे मिसा बलिदानाची प्रार्थनामध्ये आपण येशूचा रक्त आपल्याला शुद्ध करून घेण्यासाठी वापरतो प्रेज द लॉर्ड हालेलुया इब्रियस लिहिलेल्या पत्रामध्ये असे सांगितलेलं आहे की हालेलुया त्याच्या रक्ताद्वारे आपण शुद्ध होतो बाकी कोणाचाही रक्त काही उपयोगाचं नाही हालेलुया त्याचा रक्त कारण तो निष्पापी आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड कार्लो अक्युटिस यांच्याबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे ते संत म्हणून जाहीर होत आहे त्यांनी असे लिहिलेलं आहे पवित्र मिसा हे स्वर्गाकडे जाण्याचा कायदे आहे मिसा प्रार्थना काय आहे म्हणून ओळखणारे लोक जाणणारे लोक हायवेमध्ये पोहोचलेले आहे हायवेमध्ये तुम्ही फुल स्पीड प्रवास करू शकता हालेलुया त्यानंतर उपयोगी पडणारी प्रार्थना रोसरी प्रार्थना आहे त्याबरोबर डिवाइन मर्सी प्रार्थना हालेलुया दुःख सहनाद्वारे असलेली प्रार्थना आणि त्याबरोबर दान धर्म या सर्व गोष्टींचा आपल्याला फायदा होतो प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया काही महिन्यापूर्वी एक बंधू आमच्या आश्रमामध्ये रिट्रीटला आले त्यांनी काही महिन्याने परत दुसऱ्यांदा एकदा रिट्रीटला आले हालेलुया दोन्ही वेळी त्यांना मुक्तीचा विशेष आशीर्वाद मिळाले आणि घरी गेल्यानंतर त्यांना काही त्रास नव्हता तरी त्यांना परमेश्वराच्या दाराकडे जायला हात मारले हालेलुया आम्ही त्यांच्या आत्म्यासाठी आशेच्या दाराजवळ प्रार्थना करत असताना देवानी त्यांच्या आत्म्याला स्वर्गामध्ये स्वीकारले हालेलुया परमेश्वर लोकांना दंडापासून मुक्ती मिळवून देण्याचा अनेक प्रकारचा मार्ग तयार केलेला आहे
त्यातील एक मार्ग आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अगोदर काही वेळी मी बोललेला आहे, तरी काही लोक नवीन असेल म्हणून एक छोटासा एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हालेलुया. एकदा एका बहिणीला तिच्याकडे पैसा नाही, लागणार त्यापेक्षा निम्मा डॉलरच तिच्याकडे आहे. एका फादरांच्याकडे जाऊन विचारलं, फादर माझ्याकडे पैसा पाहिजे तेवढं नाहीये मिसा द्यायला, मी एवढेच डॉलर देणार, तुम्ही मिसा करणार का आत्म्यांसाठी? हालेलुया. शुद्धी स्थानातील आत्म्यांसाठी मिसा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फादरने सांगितलं मी मिसा करेन. त्यांनी मिसासाठी पैसा भरले, मिसाला उभे राहिले. मिसा संपल्यावर ती बाहेर पडली. मुलींच्या परिस्थिती असे आहे, तिला हातामध्ये काही पैसा नाही, होते ते पैसा मिसासाठी आपण गेला. हालेलुया. स्वतःचं घर नाही, कामावरती कुठेतरी होते, तिथून तिला बाहेर काढलेलं आहे, आता काम पण नाही. हालेलुया. अशा एका वाईट परिस्थितीमध्ये तिने शुद्धी स्थानातील आत्म्यासाठी मिसा केली. हालेलुया. मिसा करून ती बाहेर चर्चमधून बाहेर पडताना तिथे कोणतरी थांबलेले होते. एक पांढरा शर्ट घातलेला एक मुलगा, तरुण मुलगा. हालेलुया. त्या पोराने सांगितलं, तुला काम पाहिजे ना, तू हे जे घर दिसतंय तिकडे जा, दाराला टोका, तिथे जी बाई आहे ना ती तुला काम देणार. हालेलुया. या पोराने सांगितल्याप्रमाणे ती सरळ तिकडे गेली, दाराला टोकले, एक स्त्री बाहेर आली आणि तेव्हा तिने विचारलं तिला, आपल्याकडे काम आहे का, घरकाम? त्या बाईने सांगितलं, तू काम मी काठी घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आत्ताच एक बाई भांडण काढून कामावरून बाहेर गेलेला आहे, तिने तुला पाठवलं असेल. हालेलुया. तिने सांगितलं, मला कोणी असं कोणी मुलीने मला पाठवलं नाहीये, एक पांढरा कपडा घाललेला एका मुलाने मला पाठवून दिलं. कुठल्या मुलाने तुला पाठवून दिलं? आता तिने ते ऍड्रेसवर विचारायला विसरले होते. तिने नकळत त्यांच्या घराकडे बघितलं आणि घरातल्या एका फोटोला बोट दाखवून सांगितलं, बरोबर त्याच पोराने मला सांगितलं. हालेलुया. तिने सांगितलं, पोटरनी तो जो माझा मुलगा आहे तो मरून 1 वर्ष होत आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा तिने सांगितलं की तो जो मुलगा आहे, मिसा करून मी बाहेर आल्यावर मी माझ्याकडे काहीच नव्हता, मी फादरांच्याकडे एवढे डॉलर दिला आणि मी फादरला सांगितलं मला मिसा होणार का म्हणून. फादरने मला मिसा दिली आणि कदाचित मी दिलेले त्या मिसाद्वारे तुमचा मुलगा आता स्वर्गामध्ये गेला असेल असे तिने सांगितलं. यानो देवाची कृपा. त्या बाईने तिला सांगितलं, तुला मी कामगार म्हणून नाही, घरच्या मालकीन म्हणून तुला मी घरी स्वीकार करतो. तुला परत कुठेही कामाला जायची गरज नाही, हे तुझं घरच झालं म्हणून सांगत त्या बाईने तिला घरी ठेवलं. हालेलुया. 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 म्हणजे शुद्धी स्थानातील आत्म्यांसाठी आपण करत आहे ते प्रार्थना खूप महत्वाची आहे. माझा मित्र एक फादर आहे. फादरांनी सांगितलं की फादरांचा पप्पा मरण पावल्यानंतर वर्षभरचा मिसा फक्त त्याच्या पप्पासाठी मात्र अर्पण केला. शिवाय फादरनी पैसा वगैरे देऊन दुसऱ्या फादर लोकांना सांगितलं, तुम्ही पण माझ्या पप्पासाठी मिसा अर्पण करा.
प्रेज द लॉर्ड. फादरांचा पप्पा चांगला जीवन जगलेला चांगला माणूस होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादरने स्वतः सांगितलं, कोणतरी ऐकलं तर त्यांना वाटणार मी वेळा झालो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या फादरने सांगितलं की मी माझ्या पप्पाचा मुलगा असून, मी स्वतः फादर असून माझा पप्पा कुठल्याही प्रकारच्या दंडातून जगायची गरज नाही, म्हणून माझ्या पप्पांच्या आत्म्याचा खात्री करून घेण्यासाठी मी मिसा अर्पण करतो. हालेलुया. फादरने सांगितलं की समजा मी 5 मिसा अर्पण केले, 10 मिसा अर्पण केले, तेवढ्यात जर माझा पप्पा स्वर्गामध्ये गेले तर परमेश्वर त्या बाकी राहिलेले जे मिसा आहे ते इतर अनेक आत्म्यांसाठी वापरणार. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुमच्या पापांची क्षमा करू, तुम्हाला स्वर्गीय आशीर्वाद देवो. मी ज्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे त्यांना दत्तमुक्तीचा आशीर्वाद मिळो. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती आहे ज्यांना जेवताना अन्न अटकल्यासारखा होत आहे, पाणी सुद्धा पिताना घशामध्ये अटकल्यासारखा होत आहे, अशा एका व्यक्तीला प्रभू आता सुटका देत आहे. संवेदना नष्ट झालेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. एका कानाच्या ऐकण्याची क्षमता खूपच कमी झालेला आहे असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. या सर्व भागातील दुःखने असलेले कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. परमेश्वर कोणाला तरी सांगत आहे, तू मागत आहेस म्हणून नाही, मी उदार आहे म्हणून मी तुझ्या गरजा कायम पूर्ण करून देतो. तू मागायच्या अगोदरच तुझ्यासाठी मी व्यवस्था केली आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीला जबरदस्तीने कोण त्रासातून घेऊन जात आहे. आवडीने तुम्ही ते करत नाही, तुमच्यावर जबरदस्ती येत आहे म्हणून तुम्ही त्यातून जात आहे. परमेश्वर तुमच्यावर दया करत आहे. हालेलुया. जसे आपण पाहत आलो, दुःख सहन आणि प्रार्थना या दोन्ही गोष्टी येशू जिवंत असताना तारणाचा मार्ग म्हणून येशूने आपल्याला दाखवलेला आहे. येशू प्रार्थना करत होते, येशू दुःख सहन करत होते. हालेलुया. हे आपल्या तारणाचा मार्ग आहे. म्हणून तुमच्या जीवनातील कळत नकळत तुमच्या वाटेत येणारे सर्व दुःख त्रास तुमच्या आणि अनेकांच्या तारणासाठी तुम्ही समर्पण करू शकता. सर्वसमर्थ परमेश्वर बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.